ऑटो लॉक येलो ने झालं ना. वाह कडक, क्या बात है. रोल गेला तेज कदम रस्ते कुछ तेज कदम राहे. इंडिया हारलेली हे ऐकण्यापेक्षा इंडिया हारलेली परवडेल मला. सो मॅच आता 2 विचित्र वळणांवरती आलेली आहे. एकतर आपण जिंकू किंवा एकतर आपण हरू. पण त्याआधी अमेने खूप सुंदर अशी एक आयुष्य शिकवणारी एक लाईन आणली असती तिच्यामुळे बोल. येस, नाही माझी नाही आहे ती, भावेश सुरते. ते जिमी निशमने एकदा ट्विट केलेलं, किड्स डोंट टेक अप स्पोर्ट्स, टेक अप बँकिंग ऑर समथिंग, डाय ॲट 60 रिअली फॅट अँड हॅपी. आपण कालच्या मॅच बद्दल बोलू. तर कालच्या मॅच मध्ये जिमी निशमचं हे ट्विट मला कालच्या मॅच मध्ये पण पटलंय, बऱ्याचदा पटतं आणि या सिरीज मध्ये वारंवार पटतंय. कारण आपल्याला वाटलं होतं की आपण दोघांनी जे प्लॅन केलं होतं की यार थर्ड डे को खतम कर देते अपना, थर्ड डे को आवरेंगे अपना. 300 तर थोडी मारणार आहे इंग्लंड या पिचवर. आणि मुळात इंडिया पण सेकंड इनिंगला फाईट बॅक करेल आपल्याला एवढं नव्हतं वाटलं. कोणत्या जेव्हा 224 पहिल्या दिवशी बनले किंवा जे काय झालं. सो ही सिरीज जशी लिहिली गेली आहे माझ्या ते जयशांतचा खूप मोठा हात दिसतो. प्रत्येक टेस्ट मॅच 5व्या दिवसापर्यंत पोहोचली. इट्स अ ग्रेट साईन फॉर टेस्ट क्रिकेट, फॉर ओव्हरऑल क्रिकेट. आणि जे काही चालू असतं टेस्ट क्रिकेटच्या अवतीभवती की यार बोरिंग फॉर्मॅट आहे, मोठा फॉर्मॅट आहे, कोण बघत नाही. आता बघा 5 टेस्ट मॅच 5-5 दिवस चालल्यात, लोक तेवढ्याच एन्थुझियाझम आणि 5ही मॅच इंटरेस्टिंग. आणि कोणी बोललेले की अरे विराट गेला, रोहित गेला, आम्ही बंद करू बघणं आता क्रिकेट वगैरे. हाच बोलला होता ह्याचा लिहिलेला मेसेज माझ्याकडे हाच होता तो. सकाळी 5:30 वाजता उठून पण रोहित स्वतः आला बघायला आकाशदीपची बॅटिंग. अजून काय ऑस्ट्रेलियामध्ये रोहित खेळत नव्हता तरी लोक सकाळी 5:30 वाजता उठून बघत होते. आता रात्री 11, 12 रोहित खेळत होता, कोणता आउट व्हायचा, लोकांनी बघायचं आउट व्हायचं. आता रात्री 11, 12 पर्यंत जागून बघतायत टेस्ट मॅच ते पण. सो इट्स अ ब्युटी ऑफ क्रिकेट माझ्या मते. आणि इव्हॉल्व्ह होणं जे क्रिकेटमध्ये सतत चाललंय. सो पुन्हा तेच आहे. आणि टेस्ट क्रिकेट हा जरी म्हणजे ते इव्हॉल्युशन वगैरे ऑब्व्हियसली होतच राहणार, पण टेस्ट क्रिकेट हा एकुलता एक फॉर्मॅट आहे ज्याच्यात जास्त काही चेंजेस नाही आलेत मेजर. म्हणजे खेळण्याच्या ह्याच्यात तरी म्हणतोय मी ऍटलिस्ट. बाकी ओडीआय क्रिकेटमध्ये बघशील तर खूप चेंजेस होतात. पॉवर प्ले आला तुझा, मग तुझ्या 60 ओव्हरच्या मॅचेस 50 ओव्हरवर आल्या, मग तुझे बॉल आता 2-2 असतात, ते सगळं आलं. पण टेस्ट क्रिकेटमध्ये जास्त रूल्स वाईज काय चेंजेस झाले, काहीच नाही चेंजेस. क्लासिक, ओल्ड क्लासिक. आणि हा खूप मोठा साईन आहे. ज्या गोष्टी ऑलरेडी चांगल्या आहेत त्यात जास्त तुला बदल करायची गरज नाही लागत. आज काय झालंय, आज अचानक फिलॉसॉफीकडे काल माझा टेस्ट क्रिकेटर असा जागून बाहेर आला. खरं. पण तू खेळला, जमलं का नाही कधी खेळायला? नाही, थोडं हे आय गेस तू मनावरती घेतलंस, डोंट टेक अप स्पोर्ट वगैरे. हा. सो काल दिवसाची सुरुवात झालेली. इंग्लंड खेळत होते, 50 वर 2 विकेट होत्या इंग्लंडच्या. आणि कोण खेळत होतं? पोप आणि रूट, नाही सॉरी, पोप आणि डकेट. कारण पहिल्या 4th डेला, 3rd डेला शेवटच्या बॉलला विकेट आली होती क्रॉलीची. क्रॉलीने शेवटच्या बॉलला ब्लफ केला. मोहम्मद सिराजने फिल्डिंग वेगळी लावून त्याने शॉर्ट बॉलची फिल्डिंग लावून यॉर्कर टाकला त्याने. आणि खूप चांगलं स्ट्रॅटेजी. तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली होती. गावस्करांनी एक तर गिलचं कौतुक केलं की तू जे ब्लफ केलंस ते, आणि त्याला गावस्करांनी एक हे दिलं, काय म्हणतो ना की त्यांचा रेकॉर्ड त्याने तोडला नाही, पण त्यांना वाटलं की तो तोडेल, त्या हिशोबात त्यांनी काहीतरी त्यासाठी गिफ्ट आणलं होतं, ते दिलं. आणि एक स्वतःची साईन्ड आणि कॅप दिला. कस्टमाइज त्यांनी कॅप दिली त्याला. आणि ते पण बोलले की मी माझं एक लकी जॅकेट आहे जे मी घातलेलं सिडनी की गॅबाच्या वेळी घातलेलं. सो आज पण मी ते धुतलं नाही अजूनही. 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. फक्त आज त्यांना फाडून टाकावं असं नको वाटू दे आजच्या. पण त्यांनी म्हटलं की मी उद्या घालून येणार आहे, म्हणजे त्यांनी कालच्या दिवसात घातलं ते. सो काल ते फाडायची वेळ आली नाही. त्यांनी ते काल घातलं होतं, ते परवा घडलं होतं. पण न धुता घाला. नाही, माझ्या म्हणत नका घालू, ते कदाचित फाडायची वेळ येईल सुद्धा. यू नेव्हर नो. नाही पण ठीक आहे, आपण जरा इंग्लंडच्या बॅटिंग पासून चालू करूया. नंतर मग डकेट आय गेस 47 ला आउट झाला, 54 ला आउट झाला डकेट. आणि डकेटला प्रसिद्ध कृष्णाने आउट केलं. बाय द वे डकेटला 1 ओव्हर टाकली सिराजने, त्याने 5 की 6 बॉल लागोपाठ त्याला बीट केलं, प्ले अँड मिस केलं, बीट झालं प्रॉपर. काय कडक बॉलिंग टाकलेलं, आउट स्विंगच केले त्याने सगळे, पण त्याला झॅट मिळतच नव्हता बॉल डकेटला. इन जनरल इंडियाने जेव्हा काल सुरू केली ना फिल्डिंग, तर माहोल खूप कडक गरम झाला होता. खूप गरम की इथून तिथून काय म्हणतो ना बाचाबाची चालली आहे, बोलतायत, डकेटला हे करतायत.
सो आकाश त्याच्या बाजून हाईट दाखवतो त्याला वगैरे खूप काय चालू होतं त्यांचं. सो काल इन जनरल असं वाटत होतं की काल ते चालू होतं की का आज शेवटचा दिवस आहे इकडचा, आज आम्ही जे सगळं आम्ही आज देणार होतो किंवा ह्या मॅच साठी. सो काल इंडियाने एक तर पूर्ण एफर्ट मारला, इन जनरल फक्त क्रिकेटनी बाकी सगळ्या गोष्टींनी एक माहोल तयार करणं आणि ते सगळं खूप चांगलं गेलं. पण नंतर मग डकेटला प्रसिद्ध कृष्णाने आउट केलं, क्रिसमध्ये स्लिपमध्ये कॅच घेतली के.एल. राहुलने. चांगली इनिंग केला डकेट, 54 की 53 मारून गेला. आणि डकेटची ती एक भीती होती आपल्याला की तो गेम पटकन शिफ्ट करून टाकतो, की तो पटकन एक 50 बॉल 60 किंवा 60 बॉल. पण काल डकेटने, काल वेगळ्या माणसाने गेम शिफ्ट केला. हा, मग डकेट गेल्यानंतर ऑली पोप आला खेळायला, त्यांचा कॅप्टन इंग्लंडचा. पण ऑली पोप सुरुवातीपासून थोडा अनसर्टनच वाटत होता मला. नाही, डकेट गेला रूट आला असणार ना, पोप तर आधी उतरला असणार. हा राईट, मग रूट आला आणि मग ऑलिव्हो ऑलरेडी आले. पण ऑलिव्हो मला असं थोडा इनकन्सिस्टंट वाटत होता. तो मध्ये मध्ये एका दुसरा चांगला शॉट मारत होता, मग प्लेन मिस होते त्याचे, आणि शेवटी मग दुसऱ्या दिवशी तेच झालं पुन्हा. सिराजचा जो आणि मग एक तर तो प्लम पेलवी होता, तिथे रिव्ह्यू घ्यायची गरज नव्हती. पण पुन्हा तिथे की तो बॅट्समन चांगला असेल, त्यांना जो चान्स घ्यायचा होता त्यामुळे तो घेतला रिव्ह्यू. आणि बेसिकली लागला ऑलिव्होला पण कळलेलं की हा गेला, त्याच्या बॉडी लँग्वेज वरून प्रॉपर त्याचे खांदे खाली आले, चेहरा त्याचा मूड स्विंग लगेच दिसला तिथे. कितवा दिवस होता? 5वा, चौथा दिवस होता मॅचचा. चौथा दिवस आवडलं, चांगलं म्हणजे चांगलं. चौथा दिवस होता मॅचचा. मॅचचा चौथा दिवस होता. हा बोल. ठीक आहे. सो ऑलिव्होचं मला ते वाटतं की तो कॅप्टन म्हणून तेवढा फिट नाही वाटत मला इंग्लंडच्या ह्याच्यासाठी. त्याची पर्सनॅलिटी तशी नाही वाटत मला. ही इज मोर ऑफ अ रूट पर्सनॅलिटी. रूट पण मला कधी कॅप्टन म्हणून एवढा आवडला नाही. बरोबर, जेव्हा तो त्यांचा कॅप्टन होता. आणि ते जे अग्रेशन लागतं ना, एक लिडरशिप क्वालिटी, ती मला तेवढी वाटत नाही पोपकडे आहे. माहित नाही, तो इव्हेंच्युअली तो ग्रो पण होईल ऑब्व्हियसली, जर त्याला अजून चान्सेस मिळाले कॅप्टन. पण प्रॉब्लेम आहे की तो ऑलमोस्ट 70 मॅचेस खेळलेला आहे टेस्टमध्ये, आणि त्याच्यावरती अजून पण इंग्लंड तेवढा बँक करत नाही, कारण तो कन्सिस्टंट नाही बॅट्समन म्हणून. रूट जरी कॅप्टन म्हणून ठीकठाक होतं, त्याची बॅटिंग जाम केपेबल होती, ते सगळं ओव्हरकम करण्यासाठी. जरी रूट स्ट्रॅटेजी वाईज चुकला, तो बॅटिंग मध्ये कव्हर करायचा. पोपचं ते होत नाही माझ्यामध्ये. म्हणजे 5 मॅचची सिरीज असेल, तो एखाद इनिंग भारी खेळतो, बाकी तो आउट ऑफ फॉर्म असतो. या सिरीजला 2 इनिंग चांगल्या, एक सेंचुरी पहिल्या मॅचला आणि लास्ट मध्ये तो खेळला 50 मारली त्याने, आय गेस 70 समथिंग. सो ते इनकन्सिस्टन्सीमुळे पण असावं की त्याच्या कॅप्टनशिपवर त्याचा परिणाम होतोय, आणि त्याच्या बॉडी लँग्वेजवर ऑब्व्हियसली, की आणि दिसून येतं ते प्रॉब्लेम. सो ते समोरच्या टीम साठी फायदेशीर ठरतं की अरे यांच्या कॅप्टनचेच लवडे लागले, त्यांची मारू शकतो आपण इथे. पोप तिकडचा राहुल झाला. राहुल जेव्हा वाईट खेळायचा, करुण नायर म्हणू शकतो आता आपण. नाही, करुण नायरपेक्षा पोपने खूप अचीव्ह केलंय ऑब्व्हियसली. पोप 70 मॅचेस केले आणि पोपने खूप रन्स केले. जाऊ दे, पण करुण नायरचं वाईट वाटतं. जाऊ दे, आपण त्याच्या करिअरला काल दिलेलं आहे एक. जाऊ दे, अंतिम संस्कार केले. हेच नव्हतं बोलायचं मला, पण जाऊ दे. आणि मग पोपला ऑब्व्हियसली सिराज खूप अग्रेसिव्हली तेव्हा खेळत होता पूर्ण थ्रू आउट द डेज, तो खूप. आणि सिराजचा स्पेल, सिराजने काल मॅरेथॉन स्पेल केला 8 ओव्हर्सचा. त्याने 8 ओव्हर्स टाकले वरनं काल. आणि मग एक बॉल त्याचा तो जो वॉबल सीम वाला असतो, जो आत येतो एक घप करून, तो आत आला आणि तो अनप्लेबल बॉल होता. तेवढा कट झाल्यावर कोणी बॅट्समन खेळू नाही शकत तेवढं चांगलं. सो मग त्या बॉलवर तुम्हाला फक्त अंपायर असू शकतो. येस, अंपायर्स कॉल नाही. आणि मग तिथे मग प्लम बेल्बी झाला, पोप आउट झाला, आणि त्यानंतर उतरला. इंडिया वॉज कंट्रोल, 106 ला 3 होते त्यांचे. आणि ऑलमोस्ट तुला 200 किती 260 वगैरे, तुला 200 बरोबर काहीतरी हवेत, तुला रन्स हवेत 270. आणि त्यानंतर आला मित्रा हॅरी ब्रूक, ज्यासाठी मी गाणं म्हणतो, ब्रूक 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 अरे बाबा रुक. त्याची जेव्हा बॅटिंग चालू होती ना, हे चांगलं आहे, हे थंबनेल देणं म्हणतो. वा, हा असेल ब्रूक बरोबर. सुरुवात तू आज गाण्याने केली आहे, आज तू गाणी बनवतोस, करिअर चेंज करतोस का तू? आडनाव बदलून मी कुमार ठेवतो आता. त्याने काय होणार आहे? भावेश कुमार. आय वॉन्ट टू बी इन द लीग ऑफ किशोर कुमार. अजून कोण आहे कुमार? सानू कुमार, भूषण कुमार, सोनू कुमार आणि रहमान कुमार, अल्लारखा कुमार. सो ब्रूक जसा आला, तो ब्रूकने आय गेस थोडे काही बॉल्स घेतले, पण नंतर ही वेंट टू ओजी, हिज ओजी बॅसबॉल. ब्रूक प्रॉपर मला ऑझी मेंटॅलिटीचा बॅट्समन वाटतो, जो इंग्लंडमध्ये जन्माला आला. आणि त्याचा ऍटिट्यूड पण तसाच आहे बघ. तो फिल्डिंग करताना पण काहीतरी किडे करतच असतो, तो असं नाही की शांत बसून कुठेतरी. मला फक्त त्याचं म्हणणं की त्याने 2दा डिप्रेशनची कारणं केली आहेत.
आणि तो इंडियात त्याने येणं टूर करणं अवॉइड केलंय. सो माझ्या मते हे सगळं तू करतोस चांगलं करतो, एकदम इंडियात करून दाखव सगळं. हे जे तो येऊन मारतो ना पुढे पुढे बॉलर, नाही पण कालची हे तू इंडियात येऊन खेळ. कालची इनिंग त्याची चांगलीच होती, इनिंग चांगलीच होती, पण त्याच्या मला त्याचा ऍटिट्यूडचा प्रॉब्लेम आहे. काय मग तेच तर म्हणतोय, तो ऑझी मेंटॅलिटीचा वाटतो मला. त्याच्या खेळण्याची स्टाईल पण तशीच आहे ऑलमोस्ट, की फिअरलेस एकदम. बाई भुसडात गेला सगळं, मी असंच खेळणार. पण ठीक आहे, त्याचा चांगला मित्र त्याच्या काय मदतीला आला, सिराज. सिराजने बाउंड्रीला जी कॅच सोडली, मग इट वॉज कम्फर्टेबल कॅच. सिराजने ती घेतली पण चांगली, पण तेच त्याला त्याची लाईन कळली नाही. आणि त्याचे इट्स स्टोरी ऑफ 2 लाईन्स आहे. तेव्हा पण त्याचा स्टंप दिसला नाही, बॉल जाऊन स्टंपला लागला. ये सिरीज पता है हम कहाँ हारे, तर 2 मुवमेंट्स या खूप हायलाइट्स असतील. सिराजचा विवियन रिचर्ड्स वाला प्लेट करणं बॉल आणि तो पाठी जाऊन स्टंपला लागणं, आणि काल ब्रुकची कॅच. जर ही मॅच हरलो तर पण ठीक आहे. म्हणजे आता इंग्लंडने पण 4-5 कॅचेस सोडल्या होत्या, सो आपण ते अगदीच त्या सगळं कॅचवर टाकू शकत नाही. ऑब्व्हियसली. त्यानंतर काय घडलं ते माझ्या मते, त्यानंतर जसा ब्रुक वाचला तिकडे, ब्रुक वाचला, आणि त्यानंतर जे त्याने चालू केलं बॉल मिडल करणं, तेव्हा सेंचुरी झाल्याशिवाय मग तो थांबलाच नाही. प्रॉपर त्याने एक पुल शॉट मारला, त्याने खतरनाक मारला. त्याने एक स्टेप डाऊन करून आकाशदीपला कव्हर्सला त्याने 6 मारला, फ्लॅट गेला पूर्ण फ्लॅट. तिकडून जे इंडियाचं मोराल डाऊन झालं, स्पेशली आकाशदीपचं, म्हणजे तो त्याचे टप्पे विसरला. पण तरी मला असं वाटतं, जरी ब्रुकने तशी बॅटिंग केली असेल, इंडियाने काल बॉलिंग खरंच चांगली केली. इंडियाने एक तर ते त्यांनी लेंथ पकडल्या होत्या, आणि इंजिनने रूटला थोडं कंट्रोल केलं होतं. पण ब्रुक म्हणजे तो आवाज सुटला होता, तो माजलेल्या रेड्यासारखा सुटला होता मैदानात. आपण नॉर्मली ऑझी प्लेअर बद्दल, पण ठीक आहे, मला ब्रुकचा काल खूप राग आला, कारण मला ब्रुक मला आवडतच नाही. कारण म्हणणे तो कानाडून इंडियात खेळत नाही, माझं तरी म्हणणे. तो इझी कंडिशन्स वरती, तो जाऊन ऑस्ट्रेलियात खेळून दाखवावा त्याने. ह्यांनी पण मारलेली, सुनील गावस्करांनी पण. तो पाकिस्तानी बरोबर एक पॉडकास्ट असतो ना, ज्यात वसीम अक्रम असतात वगैरे, तो खूप चांगला पॉडकास्ट आहे. म्हणजे तो शोच आहे, प्रॉपर पॉडकास्ट असं नाही. त्यात सनी गावस्कर बोललेले की पाकिस्तान आणि इंग्लंडची सिरीज चालू होती, आणि ब्रुकने ते इंडियामध्ये ते कारण दिलेले की अरे लाईट कमी आहे, पॉल्युशनमुळे वगैरे दिसत नाही वगैरे, ते काही एक कारण दिलं. तर सनी गावस्कर वसीम अक्रमला तिथे विचारतात, कल लाहौर में लाइट वगैरह ठीक था ना, मतलब ऐसा कम वगैरह तो नहीं था ना. नहीं, ब्रुक जल्दी आउट हो गई इसलिए मैं पूछ रहा, बाकी कुछ नाही. तर ते अक्रम ऑफर पण झाले. हा, याला कसं कळलं आमच्याकडे पैसे नाही एवढे की आम्ही लाईट नाही लावू शकत. 2 मिनिटांसाठी त्याला कळत ना, हा ब्रुकची मारतो की आमची मारतो. बोल सनी भाई, आप ये क्या बात कर रहे हो, मतलब ग्राउंड में लाईट था मैंने देखा. हे सगळं झालं त्यांचं. नंतर मग त्याला कळलं या ब्रुकची मारतोय, आपली नाही मारत आहे. सो ब्रुकने काल 98 बॉलमध्ये 111 रन्स केलेत, आणि तो आउट होत नव्हता, पण त्या तो डेंजरसलीच खेळत होता. तुला असं वाटत होतं सतत की हा कुठल्याही बॉल आउट, फक्त तो बॉल पडत नव्हता आणि तो आउट होत नव्हता. आणि प्रॉब्लेम हा झाला की ब्रुक तर खेळतो, त्याला रूट चांगला खेळवत होता. म्हणजे तू बघशील तर ब्रुक काल बऱ्याच प्रॉपर धरून ठेवले, आणि त्याला कंटिन्युअसली तो स्ट्राईक देत पण होता ब्रुकला, की तू खेळ बाबा, तू मार तू मार तू मार. आणि त्या रूट जे करतो ते की तो हळूहळू तुला कळत नाही तू कधी एवढ्या रन्स वरती पोहोचला. बरोबर. सो जसे त्याने 111 केले, रूट पण सोबत 80 पर्यंत पोहोचला होता, आणि मग इट वॉज हार्डली नो टाइम. म्हणजे त्यांनी 195ची पार्टनरशिप टाकली, काहीतरी 213-14 बॉल. 200ची पार्टनरशिप नाही झाली, 195ची झाली त्यांची पार्टनरशिप. सो आणि कॅच ड्रॉप झाली तेव्हा तो 19 की 20 रन्सवरच खेळत होता ब्रुक. 19 वर खेळत होता. केवढा फरक पडला असता गेम मध्ये, कारण की त्याच्यानंतर प्रॉपर विश्वासू असा कोणी बॅट्समॅन होता. जेकॉब बेथेल पण तेवढा वाटत नाही मला की तेवढं त्याने सस्टेन केलं. आणि कालची मॅच जरा कठीण होती काढणं, आणि ब्रुक बघशील तर त्यांचा लास्ट हे होता, प्रॉमिसिंग बॅट्समॅन. हा, तेच म्हणतोय ना, बाकी नंतर कोणी नव्हतं एवढं. आणि नंतर मग ब्रुक गेल्यानंतर ऑब्व्हियसली बेथेल आला खेळायला, आणि बेथेलला तू इव्हन ते बघशील विन मीटर जे असतं, प्रेडिक्शन जे असतं. सो जेव्हा सिराजने त्याला आउट केलं, या मॅचला पण आहे का? हा भाई. तर जेव्हा कालचा दिवस सुरू झाला, इंडिया वॉज समथिंग 80 आणि ते लोक 20 वर वगैरे होते. सो जसा ब्रुक खेळायला लागला 74-26 झालं. नंतर मी चेक नाही केलं, म्हणजे ते आता 26-74 इंग्लंडच्या फेअरमध्ये गेलं असणार आहे. हा, ब्रुक गेल्यानंतर बेथेल आला खेळायला. बेथेल जसा पहिल्या इनिंगला आउट झाला तसा एक सिराजने त्याला बॉल टाकला सेफ, आणि तो त्याने चांगला केला. तर अशी एकदम ब्रॉड स्माइल झाली, त्याला वाटलं हा आजचा दिवस माझा आहे वगैरे, मी घेऊन जाईल मॅच. पण मग नंतर तो भरकटलाच बेथेल, त्याला बॉल मिळतच नव्हते, म्हणजे व्यवस्थित तो लाईन मध्ये येऊन खेळत. आणि इंडियात चढली होती प्रॉपर जसा ब्रुक गेला. इव्हन आठवते बेथेलची कॅच पण ड्रॉप झाली आकाशदीप, तो मध्येच अडकला, त्याला मागे त्याचे स्पाइक्स अडकले पिच मध्ये, तो एक प्रॉब्लेम झाला त्याला. आणि
बेथिलला नंतर प्रसिद्ध कृष्णाने आउट केलं. बेथिल उगाच चार्ज कडून पुढे गेला, मला कळलं नंतर. कारण ते अख्खे प्रेशरमध्ये गेले होते. तर जसा ब्रूक गेला, एक तर रूट शॉट नव्हता मारत. रूटचं ठरलं होतं की आता मी हा गेम अख्खा घेऊन जाण्यापर्यंत. सो रूट डिफेन्सिव्ह झाला होता आणि बेथलचा तर हल्लीच तो खेळायला लागला. सो त्याच्याकडे रन मेकिंग हाच एक ऑप्शन आहे. सो जसे रन नव्हते बनत, तो अंडर प्रेशर झटपटायला लागला होता. सो तेच झालं त्याच्यासोबत. आणि कडक मिसकॅल्क्युलेशन झालं त्याचं जसा आउट झालाय तो. आणि प्रॉपर मिडल सम उखडला प्रसिद्ध कृष्णाने. आणि मग त्याच ओव्हरला रूट आउट झाला की नेक्स्ट ओव्हरला आउट झाला, आय गेस नेक्स्ट ओव्हरला आउट झाला. प्रसिद्ध कृष्णानेच काढला रूटला, पण एक आउटसाइड ऑफ स्टंप बॉल थोडासा बाहेर निघाला आणि तो बाउन्स झाला बॉल. आणि आय गेस रूट तो शॉट अवॉइड करू शकत होता, तो मॅच संपू शकत होता, कारण तो प्रॉपर कंट्रोल मध्ये होता सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा ब्रूक गेला तेव्हा त्यांना काहीतरी 70 काहीतरी रन्स हवे होते, 60-70 हवे होते. जेव्हा रूट गेला तेव्हा त्यांना 40च्या आसपास रन्स हवे होते. सो मॅच अख्खी इंग्लंडच्या कंट्रोलमध्ये होती. आणि ऑलरेडी वी नो की ख्रिस वोक्स बॅटिंग करणार नाहीये कदाचित, म्हणजे त्याच्या हाताला लागले. आणि जर तो आला बॅटिंगला तर माझं म्हणणं सिराजला बॉलिंग द्या, प्रसिद्ध कृष्णाला बॉलिंग द्या, त्याचा हाताला टार्गेट करायचा, हात तोडा. त्यांनी जे पंच सोबत केलं त्याला ते करून दाखवा. व्हॉट इज नॉट क्रिकेट त्यांना दाखवा करून. आणि मग बघूया ख्रिस वोक्स असा खेळतो. हा ठीक आहे. तू 1947चा राग काढतोस असं वाटतं मला. काढलाच पाहिजे, 150 वर्षांचा राग आहे असं थोडी जाणार आहे माझा. हा सो कुठे होतो मी, विसरलो शकतो तुझ्या काय बोलत. तर जसा रूट आउट झाला, रूटचं कॅल्क्युलेशन घडलं. पण तुला असं वाटत नाही का की रूटला मी बऱ्याच नोटीस केलं, रूट गेम बनवतो, बट मला असं नेहमी वाटलं की रूट मोक्याच्या क्षणी गणतो असं मला नेहमी वाटतं. ती विश्वास मी आता हे असं नको कम्पेअर करायला. सचिन बद्दलचे आपण बोलायचो की सचिनचं पण खूप असं व्हायचं की सचिन मॅच बनवतो, पण सचिन कुठेतरी फिनिशिंग लाईनच्या जवळ आला की थोडा गंडायला लागायचा. सो नाही, पण ते कारण ते आपण जेव्हापासून क्रिकेट बघायला चालू केलं तेव्हापासून सचिनचं म्हणजे ऑलमोस्ट 70% करिअर आपण बघितलंच नाहीये. करेक्ट. कारण ते 89ला चालू झालं करिअर. सो तेव्हा तसं नव्हतं. सचिनचे स्टॅट्स बघशील जर तू आता, तर विनिंग रेशो मध्ये तो कोहली धोनीच्या यांच्या आसपासच आहे. सो आपण खूप उत्तरार्धात बघितलं, उत्तरार्धात करिअर खूप असं म्हणजे संपायच्या जवळ. 2007ला त्याला रिटायरमेंट घ्यायला लावलं, तेव्हा आपण बघायला चालू केलं 2003-04ला वगैरे. सो आपण ते कम्पॅरिझन नाही करू शकत. पण रूट बद्दल काय वाटतं? हा, रूट बद्दल मला ते वाटतं की तो असं काल जर तू बघशील ब्रूकची जर इनिंग काढलीच बाजूला, तर मॅच मध्ये इंग्लंडकडनं रेजिस्टन्स नसता आला ना ब्रूक नसता तर मध्ये. रूट तर आता बेसिक गेम खेळत होता, पण ब्रूकने जे येऊन एक्स फॅक्टर दिला, म्हणजे बॅसबॉल ते मला हर कुत्ते का दिन त्याचा बॅसबॉलचा दिवस येतो आणि तो इंडियाच्या अगेन्स्ट येतो. म्हणजे इंडियाला त्यांनी एक एस बॅशन मध्ये ती हरवली जेव्हा बेरस्टो केला होता. 378 इंग्लंडने चेस केली. जी पहिल्या मॅचला इंग्लंडने 360 चेस केले, ते डकेटचा बॅसबॉल आला तेव्हा त्याच्या अंगात आलं. आणि आता हे झालं ते. सो बेरस्टोच्या वेळी त्याच्यासोबत रूट खेळला होता. डकेट सोबत रूट एवढी मोठी इनिंग नाही खेळला, पण रूटने तेव्हा पण सपोर्ट थोडा केला होता. आणि काल रूट सपोर्टला उभा होता अख्खा. त्यानंतर आता हे झालं ते की ही पण आपण जिंकलो असतो, जे काही मुवमेंट्स इंडियाने पकडले असतात. हा, इंडियाचा मला एक वाटते असे लक फॅक्टर तेवढं इंडियाच्या साईडने मुवमेंट्स नाही पकडले, मुवमेंट सीज नाही केले. कारण की तू जो सिराजचा जो आपण विवियन रिचर्ड्स वाला बोलतोय प्लेट केला वगैरे, तो बॉल जर तू व्यवस्थित बघशील ज्या पद्धतीने स्टंपवर गेलाय, तो आधी असा जातोय बॉल सरपटत बाउन्स नव्हता, नंतर स्टंपला लागायच्या आधी ठप करून बॉल उडालाय आणि मग स्टंपवर जाऊन तो वेगळा एक फोर्स मिळालाय बॉलला. त्याला जायचं होतं स्टंपकडे. हा, सो लक फॅक्टर. आणि काल सिराजचं ते झालं. सो लक फॅक्टर इंडियाकडे थोडा कमी आहे या सिरीज मध्ये, नाही तर मग इंडिया पुढे असली. पण इंडियाकडे जिगरा फॅक्टर आहे माझ्या मते. इंडियाने फार भारी एफर्ट मारलाय. आता पण इंडियाने काल एका पॉइंटला झालं की ऑलमोस्ट सगळ्यांनी मॅच सोडली होती. इंडियाने काल कमबॅक केला होता. मी नव्हती केली. मी पूर्ण वेळ होपफुल होतो इंडियासाठी. कारण सी आपण जितकी वर्ष क्रिकेट बघतो, टेस्ट क्रिकेट स्पेशली, टेस्ट क्रिकेट इज ऑल अबाउट प्रेशर. सो जेव्हा प्रेशर येतं वर, तू नाही खेळून काढू शकत. एक वेळ तू वन डे मध्ये ते करू शकतोस, कारण व्हाईट बॉल असतो, फार मुवमेंट नसते. एकदा टेस्ट मध्ये प्रेशर टाकायला लागली ना टीम की मग हलतात, सगळे हलतात. ऑब्व्हियसली टेस्ट मध्ये टाइम असतो, जो की आज पण असणार आहे. आणि मला खरंच असं वाटतं की काल जर दिवस नसता कॉल ऑफ झाला ना, काल इंडियाने इंग्लंडला हरवलं असतं. बरोबर. हा, कारण की ते जे प्रेशर बिल्ड झालेलं ते आता पुन्हा इंडियाला बिल्ड करावं लागेल. प्लस आता नवीन बॉल पण येईल कदाचित, 1-2-3 ओव्हर नंतर वगैरे नवीन बॉल. तू पण बोलला होता आठवतं की नवीन बॉल याची वेळच नेणार. हा, इंडियाने ती सिच्युएशन आणली. बरोबर. सो आय गेस थोडं इंडियाला कॉशियसली सुरुवात करावी लागेल. थोडं माहित ना, थोडे बाईस कमी करून आकाश दीक्षित बॉल जे भटकतात मध्येच ते कमी झालं. नवीन बॉल. आणि एक होणार आहे की हे तर सगळेच बोलतायत की इंग्लंड आजच्या दिवशी हेवी रोलर मारून त्या पिचची आईज होऊन टाकणार. मला एका मैत्रिणीने पण मेसेज केला. मी म्हटलं बापरे, एवढी क्रिकेटमध्ये घुसायला लागली हेवी रोलरने पिच इझी का रे? का एखाद्या मुलाने तुला हा मेसेज केला असता तर चालला असता? हा,
एका मैत्रिणीने केला म्हणून तुला प्रॉब्लेम होतो. मुली क्रिकेट एवढं डिटेल बघत नाही, हे पण मुली क्रिकेट एवढं डिटेल मध्ये नाही बघत. आपल्या अवतीभोवतीच्या ज्या क्रिकेटच्या असतात, पण तू हे अज्युम करून का चालतो, कारण ती जी मुलगी ती नव्हती बघत क्रिकेट एवढं मला माहिती. आता तिने हा पॉडकास्ट मध्ये तिला पाठवतो लिंक. छान छान बोलतेस, तुम्हाला आवडतं क्रिकेट बद्दल बोलतेस ते. क्रिकेटला गरज आहे तुझ्यासारख्या फॅन्सची, तुझ्यासारख्या. ठीक आहे चल. इंग्लंडला 35 रन्स हवेत जिंकायला, इंडियाला 4 विकेट हवेत. त्यातली एक हातमोडक्या 3.5 विकेट सगळ्यात इंडियाला. माझ्या मते मॅच इज इन 65-35 फेवर इन फेवर ऑफ इंग्लंड आहे ती. जर काल असता तर काल माहिती इंडियाच्या फेवर मध्ये होती, कारण तर जॅमिस पिचची फाटली होती काल तो इतका टेंटेटिव्ह वाटत होता. सो आज जरा तो नीट तयार होईल. आणि मला असं वाटतं की एक तर काल जेवढी बॉलिंग सिराज आणि ह्या सगळ्यांनी केली आहे त्यांची थोडी बॉडी चढली असणार असं मला वाटतं. फटिक त्यांना थोडा आला असणार मला वाटतं, जरी त्यांना ब्रेक मिळाला असणार. पण ठीक आहे, आता हा शेवटचा दिवस आहे. सो आय थिंक जे आहे ते देऊन टाका भाई. इंजर्ड झाला तरी तुमच्याकडे बुमराला पण एक ओव्हर टाकायला आणा. नाही नका आणू, मग बाकीचे चालणार नाहीत ऍक्च्युली. बुमरा सॉरी. हा येस. आणि होपफुली तुझं काय प्रेडिक्शन आहे काय? अरे यार, पण 65-35 इन फेवर ऑफ इंग्लंड आहे. पण माझं मन सांगतं की इंडिया मॅच जिंकणार आहे. मला पण मन तेच सांगते, पण माझं नाही माझं मन मेंदू दोन्ही सांगतं इंडिया मॅच जिंकणार आहे. इज जस्ट कॅल्क्युलेशन. आणि एका तासात रिझल्ट येतो. 1 ते 1.5 तासात रिझल्ट येतो. 35 रन्स मारायला कितीचा वेळ लागतो आणि 4 विकेट घ्यायला कितीचा वेळ लागतो. तुझं काय मग, तुला काय वाटतं? चल क्रिकेट जिंकणार वगैरे काहीतरी फालतू बोल. पण जरी इंडिया ही सिरीज हरली 3-1, माझ्या मते डिफेंड करायला खूप कमी रन्स आहेत आता. आणि तो जेमी स्मिथ पण खेळतो, ओव्हरटर्न पण बऱ्यापैकी बॅटिंग करून देतो. सो आय गेस इंग्लंडच्या फेवर मध्ये जास्त मॅच, जरी किती काही प्रेशर वगैरे बोलू तरी, कारण रन्स फारच कमी उरले. खरं. मी हे नाही म्हणत की फिरू नाही शकत, फिरू डेफिनेटली शकते, कारण लास्ट एका तासात बघितलं आपण काय झालं ते. आणि तेच आहे, आता कंडिशन्स ओव्हरकास्ट असतील तर मग पूर्णच फिरेल मॅच. ठीक आहे. पुन्हा एकदा अमेन एक सेफ गार्ड निवडलेला आहे, त्याने प्रेडिक्शन सांगितलं त्यांनी पॉसिबल. कारण मला इंडियाच्या विरोधात बोलायचं नाहीये. मग इंडिया जिंकते बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुला? इंडियाच्या विरोधात बोलणं म्हणजे कारण ते जरा कठीण वाटतं. का तुझी जीप काळी आहे का? तुझी जीप काळी आहे. असो, तुम्हाला काय वाटतंय इंडियाच्या आजच्या दिवसाबद्दल हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. आणि कालच्या सिराज आणि कृष्णाच्या बॉलिंग बद्दल सुद्धा सांगा काय वाटलं तुम्हाला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.